नमस्कार. प्रकरण पहिले. इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा. गत काळात घडून गेलेल्या घटनांचा मागोवा म्हणजे इतिहास. कोणत्याही काळाचा वर्तमान सुधारण्यासाठी व भविष्यकाळ उजळण्यासाठी इतिहासाची गरज पडते. सर्वांगीण बाबींसाठी इतर देशांचे विचार व परंपरांची गरज पडते. त्या दृष्टीने आजचे हे प्रकरण अतिशय महत्त्वाचे आहे. काही विषयांमध्ये सत्यता बघण्यासाठी प्रायोगिक पद्धत वापरली जाते, उदाहरणार्थ विज्ञान. इतिहासामध्ये मात्र प्रयोग निरीक्षण शक्य नसते. त्यामुळे इतिहासात जुने दस्तऐवज, लिपी, अक्षरे इत्यादींची पडताळणी करावी लागते. त्या सर्व समजण्यासाठी तज्ज्ञ संशोधकांची गरज असते. ते संशोधकच अक्षरवटिका म्हणजेच अक्षरांचे वळण कोणत्या काळातील आहे, कागदाचा प्रकार कसा आहे हे ठरवू शकतात. त्यातून ऐतिहासिक गोष्टींचे संशोधन होऊ शकते. इतिहास संशोधनासाठी सहाय्यभूत असणाऱ्या काही संस्था आहेत. उदाहरणार्थ पुरातत्व विभाग, अभिलेखागार, हस्तलिखितांचा अभ्यास, पुराभिलेख, अक्षरवटिकाशास्त्र, भाषारचनाशास्त्र, नाणकशास्त्र, वंशावळींचा अभ्यास इत्यादी. आता यानंतर इतिहासकार कोणाला म्हणतात हे समजून घेणे गरजेचे आहे. जो व्यक्ती इतिहासाची चिकित्सापूर्वक मांडणी करतो त्या व्यक्तीला इतिहासकार असे म्हणतात. यानंतर इतिहास लेखन म्हणजे काय, तर इतिहासात उपलब्ध पुराव्यांचा अभ्यास करून भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची मांडणी करण्याच्या लेखन पद्धतीला इतिहास लेखन असे म्हणतात. प्रत्येकच घटनांची नोंद इतिहासकार घेत नाही. ज्या आवश्यक निवडक आहेत त्याच वाचकांपर्यंत येतात. याचा अर्थ असा नाही की पूर्वी कोणी लिहत नव्हते. तेव्हाही काही वडीलधारे व्यक्ती आपल्या पूर्वजांची माहिती, जीवन, त्यांचे पराक्रम पुढच्या पिढीला सांगत असत. गुहाचित्र, कहाणी, गीत, पोवाडे यात सुद्धा पूर्वीच्या गोष्टींचा अंतर्भाव दिसतो. काही गोष्टी शिलालेखामध्ये सुद्धा कोरलेल्या असतात. उदाहरणार्थ फ्रान्समधील लूव्र या संग्रहालयात जो लेख कोरलेला आहे तो शिलालेख अतिशय माहितीपूर्ण आहे. शिलालेख म्हणजे मोठ्या दगडावर कोरलेला लेख. पूर्वी सुमेर संस्कृती होती. प्राचीन राजांनी केलेले युद्ध त्या सुमेर संस्कृतीमध्ये त्या लूव्र या संग्रहालयातील लेखांमध्ये चित्रित केलेले आहेत. हा लूव्र संग्रहालयातील शिलालेख 4500 वर्षांपूर्वी आहे. सुमेरमध्ये जे युद्ध झाले होते ते त्यामध्ये चित्रित केलेले आहे. त्यात हातात भाला आणि ढाल घेतलेल्या शिस्तबद्ध सैनिकांची रांग दिसते. तसेच त्यांचे नेतृत्व करणारे सेनानीसुद्धा दिसत आहेत. हा अतिशय प्राचीन शिलालेख मानला जातो. 4500 वर्षापूर्वीचा लेख दगडावर कोरलेला आहे आणि आजही तो उपलब्ध आहे. म्हणजेच त्या पुराव्यानिशी त्यावेळेचा इतिहास सिद्ध होऊ शकतो. आता मात्र इतिहास लेखनाचे स्वरूप बदलते आहे. बदलत्या काळानुरूप इतिहास लेखन बदलत चाललेलं आहे. म्हणूनच आधुनिक इतिहास लेखन म्हणजे काय, तर आधुनिक इतिहास लेखनाची 4 वैशिष्ट्ये आहेत. नंबर 1, ही पद्धत शास्त्रशुद्ध योग्य प्रश्नांची मांडणी करण्यापासून होते. नंबर 2, प्रश्न मानव केंद्रित असतात. नंबर 3, उत्तरांना विश्वासार्ह पुराव्यांचा आधार असतो. नंबर 4, भूतकाळातील कृतींचा व मानवी वाटचालींचा वेध घेतला जातो. या पद्धतीची परंपरा ग्रीक इतिहास लेखनात आढळते. म्हणजेच पूर्वीचं इतिहास लेखन आणि आजचं इतिहास लेखन यात थोडा फरक आढळतो. इतिहास हा शब्द हिस्ट्रीपासून आलेला आहे. हिस्ट्री हा शब्द ग्रीक भाषेतील आहे. इसवी सन पूर्व 5व्या शतकात हिरोडोटस हा ग्रीक इतिहासकार होऊन गेला. त्याने
तो शब्द सर्वप्रथम वापरला. उदाहरणार्थ द हिस्ट्रीज हा ग्रंथ. आता आपण युरोपमधील इतिहासकारांचा वैज्ञानिक दृष्टिकोन अभ्यासणार आहोत, कारण त्यातून इतिहासाची पाळेमुळे समजतील. इसवी सनाच्या 18व्या शतकाच्या काळापर्यंत युरोपमध्ये तत्त्वज्ञान आणि विज्ञान या क्षेत्रांमध्ये लोकप्रिय प्रगती झालेली होती आणि त्यातूनच पुढे इतिहासामध्ये सुद्धा प्रगती होत गेली. सर्वप्रथम इतिहासकार आहे रेने देकार्त. इतिहास लेखनासाठी वापरल्या जाणाऱ्या ऐतिहासिक साधनांची, विशेषतः कागदपत्रांची विश्वासार्हता तपासून घेणे अतिशय आवश्यक आहे, असे मत रेने देकार्त हा विचारवंत सांगतो. हा फ्रेंच तत्त्वज्ञ होता. त्याने आपले विचार डिस्कोर्स ऑन द मेथड या ग्रंथात मांडले. एखादी गोष्ट सत्य आहे असे निसंशयरित्या प्रस्थापित होत नाही तोपर्यंत तिचा स्वीकार करू नये, असे रेने देकार्तचा नियम म्हणतो. दुसरा विचारवंत आहे व्हॉल्टेअर. व्हॉल्टेअर हा सुद्धा फ्रेंच तत्त्वज्ञ होता. त्याने तत्कालीन समाजाच्या परंपरा, व्यापार, आर्थिक व्यवस्था, शेती इत्यादी गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे हा विचार मांडला. यांच्या विचारातून तत्कालीन अर्थव्यवस्था, शेती, व्यापार या संबंधीची माहिती पुढे येते. म्हणजेच आधुनिकतेला जवळीक साधणारी अशी माहिती असते. म्हणूनच व्हॉल्टेअरला आधुनिक इतिहास लेखनाचा जनक असे म्हणतात. तिसरा विचारवंत आहे जॉर्ज विल्हेम फ्रेडरिक हेगेल. हा जर्मन तत्त्वज्ञ होता. ऐतिहासिक वास्तव तर्कशुद्ध पद्धतीने मांडण्यावर त्याने भर दिला. इतिहासातील घटनाक्रम व इतिहासकाराला आढळलेले पुरावे महत्त्वाचे असतात. याच्या मते जे पुरावे असतात ते महत्त्वाचे असतात. विज्ञानापेक्षा इतिहासाची अभ्यासपद्धती वेगळी असली तरी कमी प्रतीची नाही, असे हेगेल मानतो. रिझन इन हिस्ट्री हे त्याचे पुस्तक प्रसिद्ध आहे. हेगेलने द्वंद्ववाद ही पद्धत मांडली. त्याच्या मते कोणत्याही घटनेचा अर्थ लावण्यासाठी तिची वर्गवारी 2 विरोधी प्रकारात करावी लागते. खरे खोटे, चांगले वाईट असे विचार मांडले जातात. यालाच द्वंद्ववाद असे म्हणतात. या पद्धतीत प्रथम एक सिद्धांत मांडला जातो, त्यानंतर त्याला छेद देणारा एक प्रतिसिद्धांत मांडला जातो आणि नंतर त्या दोघांचे सार ज्यात सामावलेले आहे असा सिद्धांत मांडला जातो. यालाच द्वंद्ववाद असे म्हणतात. चौथा इतिहासकार आहे लिओपोल्ड व्हॉन रांके. 19व्या शतकात रांके यांच्या विचारांचा प्रभाव होता. त्याने इतिहास संशोधनाची चिकित्सक पद्धती कशी असावी ते सांगितले. ऐतिहासिक घटनांशी संबंधित असलेल्या सर्व प्रकारची कागदपत्रे आणि दस्तऐवज यांचा कसून शोध घेणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्याने सांगितले, कारण ते शोधणे जरुरी आहे. द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री या ग्रंथांमध्ये त्याने आपले विचार मांडले. पाचवा इतिहासकार आहे कार्ल मार्क्स. 1818 ते 1883 असा त्याचा कालखंड. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात कार्ल मार्क्स याने सिद्धांत मांडला. त्यांच्या सिद्धांतामुळे इतिहासात महत्त्वाचा बदल घडून आला. इतिहास हा अमूर्त कल्पनांचा नसून जिवंत माणसांचा असतो. माणसांमधील नातेसंबंध, त्यांच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी उपलब्ध असलेल्या उत्पादन साधनांच्या स्वरूपावर व मालकीवर अवलंबून असतात, असे तो म्हणतो. समाजातील घटकांना ही साधने समप्रमाणात मिळत नाही. कोणाला जास्त आणि कोणाला कमी अशी विषम विभागणी होते. त्यातून संघर्ष निर्माण होतात, वर्गसंघर्ष निर्माण होतो. ज्याच्याजवळ म्हणजेच ज्या वर्गाजवळ उत्पादनाची साधने असतात तो इतर वर्गांचे आर्थिक शोषण करतो आणि मग त्यामध्ये एक दरी तफावत निर्माण होत असते.
असे विचार त्याने दास कॅपिटल या ग्रंथात मांडले. आता यानंतर ॲनल्स प्रणाली काय आहे ते आपण अभ्यासणार आहोत. फ्रान्समध्ये ॲनल्स प्रणाली उदयाला आली. पूर्वीच्या काळी राजे महाराजे त्यांची युद्ध यांचाच केवळ अभ्यास होत होता, पण यामध्ये मात्र तत्कालीन हवामान, स्थानिक लोक, शेती, व्यापार, तंत्रज्ञान, दळणवळण, संपर्काची साधने, सामाजिक विभागणी, समूहाची मानसिकता यांचा अभ्यास करणे महत्त्वाचे मानले जाऊ लागले. कारण जसजसा काळ पुढे जातो तसतसा या सर्व गोष्टींचा अभ्यास करणे जरुरी असते. हीच प्रणाली म्हणजे ॲनल्स प्रणाली होय. तिचा विकास करण्याचे श्रेय फ्रेंच इतिहासकारांना दिले जाते. यानंतर स्त्रीवादी इतिहास लेखन. जसजसा इतिहास पुढे जातो इतिहासामध्ये स्त्रियांची भूमिकासुद्धा महत्त्वाची असते. स्त्रियांच्या गरजा, समस्या या सर्व गोष्टींचा जसा काळ पुढे जाईल तसतसा विचार करणे जरुरी असते. म्हणजेच स्त्रियांच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना म्हणजे स्त्रीवादी इतिहास लेखन होय. कारण काळानुरूप स्त्रिया बदलत जात असतात, काळानुरूप वागणूक बदलत असते. सिमॉन द बोहा या फ्रेंच विदुषीने स्त्रीवादाची भूमिका सिद्ध केली. यात पुरुषप्रधान दृष्टिकोनाचा पुनर्विचार करण्यावर सुद्धा भर दिला गेला. कारण त्या काळातील पुरुषांची वागणूक आणि सध्या परिस्थितीत काय सुरू आहे, स्त्री आणि पुरुष हे एक समाजाचे आधारस्तंभ आहेत, तेव्हा स्त्रियांना प्रोत्साहन देण्याच्या पाठीमागची भूमिका पुरुषांची असते हे अभ्यासणे सुद्धा महत्त्वाचे असते. स्त्रियांच्या आयुष्याशी निगडित नोकरी, रोजगार, ट्रेड युनियन, त्यांच्यासाठी काम करणाऱ्या संस्था इत्यादींवर संशोधन सुरू झाले. 1990 नंतर स्त्रीला एक स्वतंत्र सामाजिक वर्ग मानले गेले आणि स्त्रीसुद्धा एक समोर प्रबळ आधारस्तंभ होऊ शकेल हे सिद्ध होऊ लागले. यानंतर मायकेल फुको. 20व्या शतकातील फ्रेंच इतिहासकार म्हणजेच मायकेल फुको यांच्या लिखाणातून एक नवीन संकल्पना पुढे आली. आर्किओलॉजी ऑफ नॉलेज या ग्रंथात त्यांनी आपले विचार मांडले. इतिहासाची अखंड मांडणी चुकीची आहे असे त्यांचे मत होते. पुरातत्वामध्ये अंतिम सत्यापर्यंत पोचणे हे उद्दिष्ट नसून भूतकाळातील स्थित्यंतराचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न असतो. भूतकाळातील स्थित्यंतर कसे झाले हे अभ्यासणे महत्त्वाचे असते असे तो म्हणतो. साहित्य, स्थापत्य, शिल्पकला, संगीतकला, नृत्यकला अशा विविध विषयांचा त्यांनी स्वतंत्र इतिहास लिहिला. म्हणूनच त्यांचा इतिहास सर्वांगीण इतिहास आहे आणि म्हणूनच फुको यांच्या लेखन पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व असे सुद्धा म्हटले जाते. अशा प्रकारे आपण अनेक इतिहासकारांचा अभ्यास यात केलेला आहे. यातून इतिहास लेखनाची परंपरा स्पष्ट होत असते.